गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद आपल्या सर्वांचे विज्ञानाचे जग या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण एक महत्त्वाचा चॅप्टर या ठिकाणी आज आपण शिकणार आहोत. इयत्ता 10वी मधील heredity and evolution. So that is a very important topic we will learn today. And in this lesson, what we are going to learn, so that is a transcription, translation, and translocation. That is the main topic, particularly in this lesson, which is related with the heredity and evolution also. तर या पाठामध्ये आज जे आपण महत्त्वाचा भाग शिकणार आहोत त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलोकेशन काय, कशा पद्धतीने ही प्रोसेस घडते याविषयीची माहिती आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. आपण मित्रांनो, मागच्या वर्षामध्ये इयत्ता 9वी मध्ये आपण हेरिडिटी आणि इव्होल्युशन या पाठामध्ये आपण शिकलेले आहात की सेल दॅट इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. प्रत्येक जीव या सृष्टीतील प्रत्येक जीव जो आहे हा सजीव सृष्टीमधील प्रत्येक जीवांची रचना ही पेशीने बनलेली आहे. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ अ सेल अँड सेल इज द बेसिक युनिट. आपण पेशीला सजीवांमधील एक महत्त्वाचा घटक मानतोय. असं कारण सजीवांमधील ज्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत, ऑल व्हायटल फंक्शन्स पर्टिक्युलरली आकर विदिन द सेल, सर्व प्रक्रिया या खास करून सेलमध्ये आढळतात आणि म्हणून सेल दॅट इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ प्रत्येक जीवांचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. आणि याच सेलमध्ये एक महत्त्वाचा भाग आपण मागच्या वर्षी शिकलेला होता या पाठाशी निगडीत, ज्यामध्ये आपण क्रोमोझोम, DNA, RNA आणि त्यानंतर हेरिडेटिक कॅरेक्टर कशा पद्धतीने एका जनरेशन टू मधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात, याला रिस्पॉन्सिबल कुठले घटक आहेत याविषयी आपण एक ओळख, एक पाठ यामध्ये आपण घेतलेला होता, ज्यामध्ये आपण याविषयी माहिती बघितली होती. तर मित्रांनो, हा पाठ शिकताना आपल्याला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन शिकताना सर्वात महत्त्वाचं सेल स्ट्रक्चर मधील DNA, खास करून सेल मधील न्यूक्लियस, DNA आणि DNAचं स्ट्रक्चर कसं आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, कशा पद्धतीने घडते, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सलेशन प्रोसेस कशा पद्धतीने होते, हे समजण्याच्या अगोदर आपल्याला सेलमधील DNA स्ट्रक्चर समजणे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण थोडक्यात या ठिकाणी पहिल्यांदा ओळख करून घेऊया की DNA स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर खास करून सेंट्रल डोग्मा जी प्रोसेस खास करून या प्रोसेसमध्ये आपण शिकणार आहोत. सो व्हॉट इज अ सेंट्रल डोग्मा? सो सेंट्रल डोग्मा दॅट इज अ प्रोसेस. Particularly in this process, what happens? The protein are synthesized by DNA through RNA. You remember that? So, in the process of protein formation, protein synthesize करताना या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस खास करून DNA द्वारे होत आहे. परंतु DNA कडून डायरेक्ट प्रोटीन हे तयार होत नाहीत, तर DNA प्रोटीन सिंथेसिस साठी RNA ची मदत घेतो आणि त्यानंतर मग प्रोटीन सिंथेसिस किंवा पॉलिपेप्टाइड अमिनो ऍसिड चेन या ठिकाणी तयार होते. तुम्हाला लक्षात येईल पुढे पॉलिपेप्टाइड अमिनो ऍसिड चेन म्हणजे काय, त्याला आपण प्रोटीन म्हटलेलं आहे. सो प्रोटीन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीवांमध्ये प्रोटीन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शारीरिक क्रिया, सर्व क्रिया, सेलमधील क्रिया कंट्रोल करण्याचं काम हे प्रोटीन करत असते आणि म्हणून आपल्या शारीरिक क्रियांच्या पूर्ततेसाठी आपल्याला प्रोटीन फॉर्मेशनची गरज आहे. आणि ती प्रोटीन फॉर्मेशन किंवा प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस जी सेलमध्ये होते, खास करून सुरुवात सेलमध्ये होते आणि त्याच्यानंतर न्यूक्लियस पासून सायटोप्लाझम मध्ये त्या ठिकाणी ही प्रोटीन फॉर्मेशन प्रोसेस होते. तर ही प्रोसेस खास करून या ठिकाणी टप्प्याटप्प्यांवर होत असते. सो दॅट्स व्हाय यू मस्ट रिमेंबर दॅट, यू मस्ट नो दॅट हाऊ डज इट हॅपन पर्टिक्युलरली, मीन्स व्हॉट इज द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन.
So how does that DNA particularly work while synthesizing the proteins? प्रोटीन्सचे फॉर्मेशन करताना कशा पद्धतीने डीएनए मधून आरएनए, आरएनए कशा पद्धतीने ट्रान्सफर करतो, त्यानंतर प्रोटीन फॉर्मेशन होते. ही जी प्रोसेस आहे ही एकत्रितपणे शिकण्याच्या प्रोसेसला सेंट्रल डोग्मा म्हटलंय. दॅट इज व्हेरी इझी प्रोसेस. दॅट इज अ प्रोसेस वेअर द प्रोटीन आर सिंथेसाइज बाय डीएनए थ्रू आरएनए. डीएनएच्या माध्यमातून आरएनए ची मदत घेऊन प्रोटीन तयार होण्याची प्रोसेस होते, याला आपण सेंट्रल डोग्मा म्हटलेला आहे. डू यू क्लिअर दॅट? हे क्लिअर झालं, लक्षात आलं तुम्हाला? फुल फॉर्म ऑफ डीएनए. डीएनए स्टँड फॉर deoxyribose nucleic acid. You know that, everyone. You have learned in the last class. So deoxyribose nucleic acid. So this is DNA. Okay. Now where it is DNA located? DNA नेमकं कुठे आहे? So DNA, first of all, we must know that the structure of cell. Every living organism, I have just explained you, प्रत्येक जीव हा सजीव सृष्टीमधील सेलने बनलेला आहे. तर आपण वनस्पती सेल किंवा प्लांट अँड एनिमल सेल याविषयी माहिती आपण घेतलेली आहे. सो खास करून सेलमध्ये पेशीमधली रचना जर बघितली, सो यू गेस दॅट या सेलमध्ये खास करून या सेंटरमध्ये जो एक भाग दिसतो आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पर्टिक्युलरली ऑर्गनली इन द सेल, दॅट इज कॉल्ड ए न्यूक्लियस. हा जो सेल मधील हा जो भाग आहे, या ठिकाणी नंतर आपण याला म्हटलेला आहे सायटोप्लाझम. या सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळे घटक आपण बघतो. यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, त्याच्यानं मायटोकॉन्ड्रिया आहे, व्हॅक्यूल्स आहे, प्लास्टिड्स असतात प्लांट सेल मध्ये वगैरे, सो गॉल्गी बॉडीज असतात, सो एटसेट्रा. ऑल दीज आर द ऑर्गनली ऑफ द सेल. बट except that we have to focus particularly in the cell, particularly we will learn here, that is the nucleus, the structure and function, particularly what happen in the nucleus. आता या न्यूक्लियस मध्ये आपण जर बघितलंय तर आपल्याला माहित आहे की इथे कलरफुल थ्रेड दिसतात, रंगीत धागे, ज्याला आपण क्रोमॅटिड म्हटलेलं आहे. दॅट इज अ कलरफुल थ्रेड. मीन्स कलरफुल थ्रेड. क्रोमा मीन्स कलर. क्रोमा मीन्स दॅट इज अ कलर. क्रोमॅटिड. सो तुम्हाला या ठिकाणी लांब लचक हे जे लाल रंगामध्ये दाखवलेलं आहे, तुम्हाला हे कलरफुल थ्रेड यांना आपण क्रोमॅटिड म्हटलेलं आहे. देन वी हॅव लर्न दॅट, आपण शिकलेले आहात, व्हाईल इन द सेल डिव्हिजन प्रोसेस, जेव्हा या सेल मध्ये डिव्हिजन प्रोसेस ही होत असते, त्यावेळेला न्यूक्लियस मध्ये वेगवेगळे चेंजेस घडत असतात, ज्यामध्ये खास करून हा जो क्रोमॅटिड आहे, हा जो लांबलचक धागा आहे, यामध्ये कलरफुल आपण ज्याला थ्रेड म्हटलेला आहे, इट्स बिकेम कंडेन्स. हा आकुंचन एक विशिष्ट प्रकारचं स्पायरल प्रोसेस किंवा स्पायरल सारखं त्या ठिकाणी जो धागा आहे, एक आकुंचन ज्या पद्धतीने आपण म्हणू, अशा पद्धतीने तो एक स्वतःला शेप तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये तो अतिशय असं कॉम्पॅक्ट होतो. आपल्याला माहित आहे बऱ्याचदा की जसं आपण घरी जर असलो तर आपण आपले जे कपडे आहे साधारणपणे आपण इतरत्र टाकून ठेवतो, म्हणजे कुठेही कपाट असेल किंवा घरी असेल तर फारशी त्याची आपण त्या पद्धतीने ठेवून करत नाही. बट व्हेन यू मेक अ प्लॅन फॉर एनी ट्रिप, जेव्हा आपण एखाद्या ट्रिपवर जात असतो, कुठे बाहेर जायचं असतो, त्यावेळेला मात्र तेच कपडे आपण एखाद्या ब्रीफकेसमध्ये, सुटकेसमध्ये, बॅगमध्ये अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने, कॉम्पॅक्ट पद्धतीने भरतो. सो सेम प्रोसेस हिअर हॅपन हिअर. इथे सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी घडत असते की ज्या वेळेला सेल डिव्हिजन होते, त्यावेळेला खास करून या ठिकाणी क्रोमॅटिड जो असतो हा कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये एक विशिष्ट शेप फॉर्म तयार करतो, ज्याला आपण म्हटलेलं आहे क्रोमोझोम. लक्षात घ्यायचंय क्रोमोझोम. आणि साधारणपणे आपल्याला माहिती आहे की क्रोमोझोमची आकृती आपण साधारणपणे पुस्तकामध्ये वगैरे बघितलेली आहात तुम्ही, तर साधारणपणे अशी आपण क्रोमोझोमची आकृती या ठिकाणी बघितलेली आहे. लक्षात घ्या, आपल्या डोळ्यासमोर होते की क्रोमोझोम कशा पद्धतीने असतो, तर क्रोमोझोम साधारणपणे आपल्याला या ठिकाणी. सो इथे तुम्हाला 4 हे या ठिकाणी आर्म्स दिसतात, तर याला आपण म्हणतो पी आर्म. पी आर्म हा आहे क्यू आर्म. लक्षात घ्या. आणि हे जे 4ही या ठिकाणी आर्म आहेत, सो यू रिमेंबर दॅट
हे जे आर्म आहेत या ठिकाणी हा जो एक सिंगल थ्रेड आहे, हा सिंगल थ्रेड आहे आणि हा एक सिंगल थ्रेड आहे, हा एकाच सेंट्रोमियरवर जोडलेला आहे. सो दॅट इज अ सिंगल इन द सेंटर, दॅट इज कॉल्ड ए सेंट्रोमियर. लक्षात घ्या. साधारण आपण अशाही पद्धतीने इथे सिंगल तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. हा सुद्धा या ठिकाणी सिंगल क्रोमॅटिडचा धागा या ठिकाणी सिंगल सेंट्रोमियरवर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. इथे दोन धागे एका सेंट्रोमियरवर या ठिकाणी जोडलेले आहेत. याला आपण सिस्टर क्रोमॅटिड सुद्धा म्हणतो. आपण एकसारखे एक कॉपी याची कॉपी साधारणपणे आपल्याला हे जे दोन आपल्याला हे जे क्रोमॅटिड आहेत हे या ठिकाणी आपल्याला एका सेंट्रोमियर मध्ये जोडलेले आहेत. याला आपण सिस्टर क्रोमॅटिड सुद्धा शब्द वापरतो. सिस्टर क्रोमॅटिड लक्षात ठेवा या ठिकाणी. तर या ठिकाणी हे साधारणपणे क्रोमोझोमची आकृती आहे. म्हणजे लक्षात घ्या, क्रोमॅटिड ज्यावेळेला कॉम्पॅक्ट कंडेन्स होतो त्यावेळेला या ठिकाणी एक विशिष्ट शेप तयार करतो. देन we call it is a chromosome, and in the chromosome you will find there is a compact chromatid, and if you that chromatid magnify, जर आपण या क्रोमॅटिडला मॅग्निफाय केलं तर तुम्हाला या ठिकाणी जो धागा दिसतो त्याला आपण म्हटलेला आहे डीएनए. लक्षात घ्यायचं आहे. सो इट इज अ डीएनए. म्हणजे लक्षात घ्यायचं या ठिकाणी क्रोमोझोम, दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. आणि हा जो क्रोमोझोम आहे लक्षात घ्यायचा आहे की क्रोमोझोम कशाने बनलेला आहे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. दिस क्रोमोझोम, if we find the structure of chromosome, so chromosome actually it is made up of DNA, and you will find there is some proteins like histone. या ठिकाणी हिस्टोन प्रोटीन सुद्धा या ठिकाणी असतात. सो दॅट इज द क्रोमोझोम. आता या क्रोमोझोमला मॅग्निफाय केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डीएनएचे जे स्ट्रक्चर आहे हे डीएनए स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे. आणि जो डीएनए स्ट्रक्चर वॉटसन आणि क्रिक आपण मागच्या याच्यामध्ये शिकलेले आहात. वॉटसन आणि क्रिक यांनी पहिल्यांदा या ठिकाणी जो डीएनए बद्दलचे जे एक मॉडेल आहे हे प्रपोज केलं आणि या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाले. आपण 9th मध्ये शिकलेले आहात. सो यू रिमेंबर थिंग दॅट इज डीएनए स्ट्रक्चर. सो अकॉर्डिंग टू वॉटसन अँड क्रिक, वॉटसन आणि क्रिक यांच्या मॉडेलनुसार जर आपण बघितले तर डीएनए काय आहे. नाव यू जस्ट अंडरस्टूड दॅट डीएनए कशा पद्धतीने आहे. सो डीएनए दॅट इज अ स्पायरल, वी कॅन से इट इज लाईक अ लॅडर. एक लॅडर सारखी तुम्हाला अशी गोलाकार केलेली शिडी ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने आपल्याला दिसते आहे. आता ही जी शिडी आहे तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की इथे दोन थ्रेड आहेत. सो देयर इज ए टू स्ट्रँड्स. इथे दोन स्ट्रँड्स आहेत ज्याला म्हणू आपण. हा एक स्ट्रँड दिसतोय, हा एक स्ट्रँड दिसतोय. लक्षात घ्या. आणि हे दोनही पॅरलल आहेत, ते इंटरसेक्ट झालेले नाही आहेत, पॅरलल आहेत. जर आपण त्यांना अशा पद्धतीने यांची रचना जर मॅग्निफाय केली तर आपल्याला पुढे या ठिकाणी लक्षात येणार आहे. लक्षात घ्यायचं हे दोन धागे इट इज कॉल्ड अ डबल हेलिक्स स्ट्रक्चर. याला म्हणतात डबल हेलिक्स स्ट्रक्चर. दोन स्ट्रँड या ठिकाणी, दोन स्ट्रँड्स या ठिकाणी आहेत आणि या दोन स्ट्रँडवर मग हा जो डीएनए आहे हा डीएनए स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार झालेला आहे. सो दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ डीएनए. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता या ठिकाणी हा भाग जर तुम्ही समजले तर तुम्हाला या ठिकाणी सहज सोपा जाईल. हा जो डीएनएचा स्ट्रक्चर आहे हा डीएनएचा स्ट्रक्चर या पद्धतीने आहे. परंतु त्या अगोदर हे समजणं महत्वाचं आहे की स्ट्रक्चर ऑफ डीएनए कसा आहे. तर हा जो स्ट्रक्चर डीएनए बनलेला आहे यामध्ये एक पेंटोज शुगर असतो जो एस सिम्बॉलने या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा आहे नायट्रोजिनस बेस. सो डीएनए that is a genetic material which is present in the cell. लक्षात घ्यायचं आहे की या सेल मधील या न्यूक्लियस मध्ये जो क्रोमोझोम आहे, क्रोमोझोम मध्ये जे डीएनए आरएनए त्याच्यानंतर डीएनए त्याच्यानंतर आरएनए आपण जे शिकणार आहोत. सो these are the DNA and RNA.
These are the genetic material in the cell. And what is the main role of that DNA and RNA? We will learn here. So particularly, we have learned that what is the role of DNA. So main role of DNA, it's a transfer hereditary character from one generation to next generation, from parents to their offspring. म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे काही जैविक गुणधर्म आहेत, कॅरेक्टर आहेत, हे ट्रान्सफर पुढच्या पिढीमध्ये नेण्याचं काम जर कोण करत असेल तर खास करून हे डीएनए करत असतात. लक्षात ठेवायचं आहे. प्रोटीनचं वर्क प्रोटीन सिंथेसिस मध्ये आरएनएचं काम आहे, पण जेनेटिक मटेरियल वाहून नेण्याचं काम, जेनेटिक जे गुणधर्म आहेत, अनुवांशिक गुणधर्म जे आपल्याकडनं दुसऱ्या पिढीमध्ये पुढच्या पिढीमध्ये नेण्याचं काम जे करते, तो जो घटक आहे जेनेटिक, तो आहे डीएनए. तुम्हाला या पाठाच्या नावाची संकल्पना हा झाल्यानंतर लक्षात येईल या ठिकाणी. सो यू मस्ट रिमेंबर, इथे एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की व्हॉट इज हेरिडिटी. अनुवांशिकता म्हणजे काय? एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जे काही जैविक गुणधर्म आहेत ते ट्रान्सफर करणे, पुढच्या पिढीमध्ये नेणे, याला आपण अनुवांशिकता म्हटलेलं आहे. सो ट्रान्सफर बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट, फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. अँड हू आर डुईंग दिस? हे कोण करत आहे? हे डीएनए. डीएनए कुठे आहे? क्रोमोझोम. क्रोमोझोम कुठे आहे? पर्टिक्युलरली या ठिकाणी क्रोमोझोम कशाने बनलेला आहे? क्रोमॅटिडने. क्रोमॅटिड कुठे आहे? न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस कुठे आहे? सेल मध्ये. लक्षात घ्यायचं या ठिकाणी. सो दॅट्स इम्पॉर्टंट. लक्षात घ्या या ठिकाणी. आणि म्हणून हा जो डीएनए स्ट्रक्चर आहे, हा डीएनए स्ट्रक्चर खास करून या ठिकाणी इट इज मेड अप ऑफ 3 components. You remember first few. Which are these 3 components mainly? First one, pentose sugar. पेंटोज शुगर असतो या ठिकाणी. पेंटा मीन्स 5. या ठिकाणी जे शुगर आहे, कार्बन शुगर, खास करून ज्याला आपण म्हटलेलं आहे पेंटो. पेंटा मीन्स 5, जिथे कार्बन या ठिकाणी एस अक्षराने या ठिकाणी सिंबॉलिक केलेला आहे. पेंटोज शुगर आहे या ठिकाणी. कार्बनचे 5 आयटम आहे त्याच्यामध्ये. फॉस्फेट प्रेझेंट डिनोटेड बाय पी, अँड देन नायट्रोजिनस बेस. लक्षात घ्या, दॅट इज इम्पॉर्टंट अगेन. In the structure of DNA, nitrogenous base, and in the nitrogenous base there are again classified into 2 groups, that is purines and pyrimidines. नायट्रोजिनस बेस एकूण 4 आहेत आणि हे 4 नायट्रोजिनस बेस प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स मध्ये डिवाइड केलेला आहे. सो प्युरिन्स याच्यामध्ये 2 आहेत, ए जी, पिरॅमिडिन्स सी टी. सो व्हाट इज स्टँड फॉर ए? ए मीन्स adenine, G means guanine, C means cytosine, and T means thymine. So these are the four nitrogenous base. You don't forget this. Which are these 4 nitrogenous base? A, G, C, T. AZ are purines, AZ purines are, and CT are pyrimidines. These are the 4 nitrogenous base. Then phosphate group and then pentose sugar. आता या सर्वांपासून या ठिकाणी डीएनए चे स्ट्रँड तयार झाले. आता कसे तयार झालेले आहे आपण हा स्ट्रक्चर बघूया.